नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आपल्या ह्या प्राजक्ताच्या एपिसोड पार्ट 2 ला. खरं तर काल एलिमिनेशन होतं आणि प्राजक्ताचं गटुळं तिनं भरून ठेवलं होतं, पण गटुळं भरता भरता ती 3 मतानं विजय झाली आणि प्राजक्ताचा प्रवास या पुढच्या हप्त्यासाठी कंटिन्यू झालाय. आणि आता बघूया तिची डील आणि तत्व ह्या नेक्स्ट हप्त्यासाठी काय असतात, काय असतील. आणि मला ते बघायचंच आहे. मला जमलं तर मी त्याच्यावरती तिच्या तत्वांवरती एक पुस्तकच लिहिणार आहे, की निवडुंगाचं झाड, तत्व आणि डील, असं मी तिच्यावरती पुस्तक लिहायचा विचार करतोय. आणि ते एलिमिनेशन मध्ये वाचलं. मला तर वाटलं होतं की काल ते 100% जाणार, पण वाचले आणि आपले रोशन भजनकर घरी गेले. तर हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आता जर सागर दादा, मी तुम्हाला सांगतोय, रोशन भजनकर यांनी तिला सपोर्ट केला. ते स्वतः गटुळ बांधून घरी गेले. आता जर तुम्ही जर तिला सपोर्ट केला, तर मला वाटतं नेक्स्ट वीक मध्ये जर चुकून तुम्ही नॉमिनेशन मध्ये आला, तर तुमचा गेम व्हायची शक्यता आहे दाट. आणि हे मला दिसायला लागले कुठेतरी. त्यामुळे त्यामुळे तिला सपोर्ट करू नका. तिला काय तिची तत्व आणि डील आहे, ते तिला त्या डील करू द्या. पण तिच्यापासून लांब राहा. बाई लय जबरदस्त आहे हे निवडुंगाचं झाड. आणि आणि आता बघूया तिचा नेक्स्ट वीक साठी तिचा प्रवास कसा असेल. आणि फुल व्हिडिओ आपण युट्यूबवरती टाकलाय तिच्याबद्दल. तर तो व्हिडिओ जाऊन बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.